मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद मिटला। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं नामकरण होणार। कुंभमेळ्यासाठी नवे कुंड, गोदावरी शुद्धीकरणावर भर, महाजनांची माहिती। ईदच्या दिवशी हिंदू मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोटाचा इशारा। बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांवर निशाणा साधत एका अज्ञात व्यक्तीची ट्विटरवर पोस्ट। मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं, चौकशी सुरू। म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा महाभूकंप। भूकंपामध्ये 144 जणांचा मृत्यू तर 732 जण जखमी झाल्याची माहिती। थायलंडमधील बहुमजली इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी TV9 नेटवर्कच्या कार्यक्रमात सहभागी। व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये मोदींकडून देशाच्या प्रगतीचा आढावा। मागील काही वर्षात भारतानं केलेल्या गौरवशाली कामगिरीचा देखील उल्लेख। देशाला लुटणाऱ्यांवर पैसे परत करण्याची वेळ। ईडीकडून आजपर्यंत 22,000 कोटींची वसुली। ज्यांचा पैसा लुटला होता त्यांच्याकडे हा पैसा कायद्यानुसार पोहोचवला जातोय। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी DD फ्री डिशवर पाहता येणार। DD फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार।